स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महा TETचा फॉर्म तुम्ही भरला आहे का? भरला असेल तर कमेंटमध्ये DONE डन टाईप करा आणि भरला नसेल तर नॉट डन टाईप करा. मित्रांनो, रॅपिड फायरचा आपला आजचा CDPचा पार्ट 2 आहे. फास्टमध्ये आपल्याला उत्तर सांगायचे आहे. शेवटी प्रश्न क्रमांक 1 बघा. वर्गात एखादा विद्यार्थी सतत इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो आणि खोड्या काढतो. अशा वेळी शिक्षकाने काय करावे? ऑप्शन ए, त्याला वर्गाबाहेर उभे करावे. ऑप्शन बी, त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे. ऑप्शन सी, त्याला एकट्याला बसवावे. ऑप्शन डी, त्याच्या अशा वागण्यामागचे कारण शोधून त्याला सकारात्मक कामात गुंतवावे. मित्रांनो, रॅपिड फायर आहे. फास्टमध्ये उत्तर द्यायचे आणि मनामध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे की आपल्याला किती गुण मिळत आहेत ते. डी, त्याच्या अशा वागण्यामागचे कारण शोधून त्याला सकारात्मक कामात गुंतवावे. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करावे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि आपली PDF टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा. रॅपिड फायरचा राऊंड आहे म्हणून आपण फास्टमध्ये उत्तर सांगत आहोत. झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट ZPD ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए, जीन पियाजे. ऑप्शन बी, लेव वायगोस्की. ऑप्शन सी, BF स्किनर. ऑप्शन डी, जेरॉम ब्रुनर. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे लेव वायगोस्की. आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्या डोक्यामध्ये किती प्रश्न बरोबर येत आहे आणि शेवटी 30 प्रश्न झाल्यानंतर आपल्याला उत्तर सांगायचे आहे. खालीलपैकी कोणते विधान वृद्धी आणि विकास यांच्या संदर्भात चुकीचे आहे? ऑप्शन ए, वृद्धी संख्यात्मक असते तर विकास गुणात्मक असते. ऑप्शन बी, वृद्धी ही विकासाचाच एक भाग आहे. ऑप्शन सी, विकास हा म्हातारपणापर्यंत थांबतो तर वृद्धी नंतर चालते. ऑप्शन डी, वृद्धी मोजता येते, विकासाचे फक्त निरीक्षण करता येते. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 आहे. या प्रश्नाचे ऑप्शन तुम्ही बघितले असाल तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी, विकास हा म्हातारपणापर्यंत थांबतो तर वृद्धी निरंतर चालते. हे चुकीचं आहे आणि बाकीचे 3 राईट आहे. म्हणून आपलं उत्तर, आपल्याला कोणते विधान चुकीचे आहे हे विचारलेले आहे म्हणून ऑप्शन सी उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 4, इयत्ता 3रीतील राहुलला 69 आणि 96 यामध्ये फरक करता येत नाही, तसेच तो बी आणि डी मध्ये गोंधळतो. याला कोणता दोष असू शकतो? मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्यावे आणि व्यवस्थित उत्तर द्यावे. तर मित्रांनो, हा डिस्लेक्सिया आहे, लक्षात ठेवायचं आहे. पठण विकार. प्रश्न क्रमांक 5, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत 2 फॅक्टर थेरी कोणी मांडलेला आहे? तुम्हाला माहीत आहे या प्रश्नाचं, याच्यावर पण आपलं झालेलं आहे संपूर्ण लेक्चर. ऑप्शन ए, थॉर्नडाईक. ऑप्शन बी, स्पियरमन. ऑप्शन सी, गार्डनर. ऑप्शन डी, गिलफॉर्ड. मित्रांनो, ही सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करा आणि आम्हाला सहकार्य करा. आणि जी मास्टर बॅच आपण फ्रीमध्ये चालू केलेली आहे त्याचा तुम्हाला उपयोग होत आहे का ते तुम्ही आम्हाला नक्की सांगावे. स्पियरमन आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे सर्वसमावेशक शिक्षणात शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती? ऑप्शन ए, प्रत्येक मुलाची क्षमता आणि गरजा ओळखून अध्यापन करणे. ऑप्शन बी, केवळ दिव्यांग मुलाकडे लक्ष देणे. ऑप्शन सी, वर्गातील हुशार मुलांच्या गतीने शिकवणे. ऑप्शन डी, अभ्यासक्रम लवकरात लवकर पूर्ण करणे. रॅपिड फायर असल्यामुळे आपण फास्टमध्ये उत्तर देत आहोत मित्रांनो. ऑप्शन ए, नाहीतर आपण टायमर लावतो 5 सेकंदाचा, तुम्हाला उत्तर देण्यासाठी वेळ देतो. पण आपण ही नवीन टेक्निक आणलेली आहे तुम्हाला फास्टमध्ये किती फास्ट उत्तर देते बघण्यासाठी. तर शेवटी 30 पैकी किती गुण येतात ते सांगायचे आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 7, कोलबर्गच्या नैतिक विकास सिद्धांतानुसार चांगला मुलगा चांगली मुलगी ही अवस्था कोणत्या पातळीवर येते? ऑप्शन ए, पूर्व पारंपरिक. ऑप्शन बी, पारंपरिक. ऑप्शन सी, उत्तर पारंपरिक. ऑप्शन डी, यापैकी नाही. तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, नैतिक विकासामध्ये चांगला मुलगा चांगली मुलगी हे पारंपरिक अवस्थेमध्ये येते. प्रश्न क्रमांक 8, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्यावे मित्रांनो. एवढं सहकार्य आमच्यासोबत नक्की करा. तुमच्या वर्गात एक विद्यार्थी खूप कमी बोलतो, त्याला बोलण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी तुम्ही काय कराल? ऑप्शन ए, त्याला वर्गासमोर उभे करून बोलायला लावाल. ऑप्शन बी, त्याला गप्प राहिल्याबद्दल शिक्षा कराल. ऑप्शन सी, अशा उपक्रमांचे आयोजन कराल जिथे मुलांना आपोआप बोलण्याची संधी मिळेल. ऑप्शन डी, त्याच्या पालकांना तक्रार कराल. तर मित्रांनो, सकारात्मक उत्तर आहे ऑप्शन सी, अशा उपक्रमांचे आयोजन कराल जिथे मुलांना आपोआप बोलण्याची संधी मिळेल. प्रश्न क्रमांक 9, ॲनिमिझम निर्जीव वस्तूंना सजीव समजणे हे पियाजेच्या बोधात्मक विकास सिद्धांताच्या कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्य आहे? ऑप्शन ए, संवेदी कारक अवस्था. ऑप्शन बी, क्रियापूर्व अवस्था. ऑप्शन सी, मूर्त क्रियात्मक अवस्था. ऑप्शन डी, औपचारिक क्रियात्मक अवस्था. तर मित्रांनो, हे येते क्रियापूर्व अवस्था, प्री ऑपरेशनल. प्रश्न क्रमांक 10 बघा. शिक्षण म्हणजे अनुभवांची पुनर्रचना ही व्याख्या कोणी केली? ऑप्शन ए, महात्मा गांधी. ऑप्शन बी, जॉन डुई. ऑप्शन सी, रुसो. ऑप्शन डी, प्लेटो. रॅपिड फायर राऊंड आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. उत्तर आहे ऑप्शन बी, जॉन डुई. प्रश्न क्रमांक 11, आशय हा मूर्तकडून अमूर्ताकडे नेणे म्हणजे काय? ऑप्शन ए, आधी कठीण संकल्पना शिकून मग सोप्या शिकवणे. ऑप्शन बी, आधी डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तू दाखवून मग संकल्पना स्पष्ट करणे. ऑप्शन सी, फक्त पुस्तकातील मजकूर वाचणे. ऑप्शन डी, मुलांच्या कल्पनाशक्तीवर सर्व सोडून देणे. तर मित्रांनो, रॅपिड फायरच्या या 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, आधी डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तू दाखवून मग संकल्पना स्पष्ट करणे. प्रश्न क्रमांक 12, गार्डनरच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतात खालीलपैकी कशाचा समावेश नाही? ऑप्शन ए, संगीतात्मक बुद्धिमत्ता.
ऑप्शन बी भाषिक बुद्धिमत्ता, ऑप्शन सी वैयक्तिक बुद्धिमत्ता, ऑप्शन डी सृजनात्मक बुद्धिमत्ता. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये उत्तर तयार ठेवा. ज्याचं उत्तर आहे सृजनात्मक बुद्धिमत्ता ऑप्शन डी. तुमचं बरोबर आलं का ते तुमच्या राईटवाल्या ॲन्सरमध्ये ॲड करा. प्रश्न क्रमांक 13. अध्यापन करताना शिक्षकांनी सर्वात जास्त कशावर भर द्यावा? ऑप्शन ए शिस्त राखण्यावर, ऑप्शन बी विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यावर, ऑप्शन सी सुंदर हस्ताक्षर काढण्यावर, ऑप्शन डी पाठांतरावर. रॅपिड फायरच्या या राऊंडचा या 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यावर. प्रश्न क्रमांक 14 बघा. ब्रुनरच्या अध्यापन सिद्धांतानुसार माहिती साठवण्याचे 3 टप्पे कोणते आणि त्याचा योग्य क्रम कोणता? ऑप्शन ए सांकेतिक, दृश्य प्रतिमा, कृती, ऑप्शन बी कृती, दृश्य प्रतिमा, सांकेतिक, ऑप्शन सी दृश्य प्रतिमा, कृती, सांकेतिक, ऑप्शन डी यापैकी नाही. योग्य क्रम राहणार आहे ऑप्शन बी कृती, दृश्य प्रतिमा, सांकेतिक. प्रश्न क्रमांक 15. बालकाचा हक्क व मोफत अनिवार्य शिक्षण कायदा RTE भारतात कधी लागू झाला? ऑप्शन ए 1 एप्रिल 2009, ऑप्शन बी 1 एप्रिल 2010, ऑप्शन सी 15 ऑगस्ट 2009, ऑप्शन डी 2 ऑक्टोबर 2010. तर मित्रांनो 1 एप्रिल 2010 आपलं उत्तर राहणार आहे प्रश्न क्रमांक 15व्याचा. 16वा प्रश्न बघा. मूल्यमापनाचा मुख्य उद्देश काय असावा? विद्यार्थ्यांना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण ठरवणे, ऑप्शन बी मुलांनी काय शिकले नाही हे शोधणे आणि शिकण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करणे, ऑप्शन सी मुलांच्या चुका शोधून त्यांना शिक्षा करणे, ऑप्शन डी पालकांना प्रगती पुस्तक दाखवणे. योग्य उत्तर ऑप्शन बी मुलांनी काय शिकले नाही हे शोधणे आणि शिकण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करणे. मित्रांनो, जे तुम्ही व्ह्यूअर्स आहेत, जे बघत आहात, जे इथपर्यंत आलेत ते मला माहीत आहे ते रेग्युलरचे आपले विद्यार्थी आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटत आहे? रॅपिड फायरचा हा राऊंड असं घेणं चांगलं आहे की आपण जे 5 सेकंदचा टायमर देत होतो तुम्हाला उत्तर देण्यासाठी ते योग्य आहे? याबद्दल नक्की कोणी पण इथपर्यंत आलं असेल तर नक्की प्लीज मी रिक्वेस्ट करतो याबद्दल तुम्ही नक्की सांगा. ओके. प्रश्न क्रमांक 17. प्रयत्न प्रमाद ट्रायल अँड एरर हा उपपत्ती सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन ए पावलॉव, ऑप्शन बी थॉर्नडाईक, ऑप्शन सी कोलबर्ग, ऑप्शन डी स्किनर. तर मित्रांनो ट्रायल अँड एरर थॉर्नडाईक यांचा सिद्धांत आहे. गेस्टॉल्ट या शब्दाचा अर्थ काय? ऑप्शन ए भाग किंवा तुकडा, ऑप्शन बी पूर्णत्व किंवा समष्टी म्हणजे होल, ऑप्शन सी अध्ययन, ऑप्शन डी निरीक्षण. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही उत्तर दिलं असेल तर ऑप्शन बी पूर्णत्व. 1 गुण अजून ॲड करून घ्या. प्रश्न क्रमांक 19. एखाद्या मुलाला गणित विषयाची खूप भीती वाटते. शिक्षक म्हणून तुम्ही त्याची भीती कशी घालवाल? ऑप्शन ए त्याला गणिताचा सराव करायला सांगाल, ऑप्शन बी गणिताचे सोपे भाग आधी शिकून त्याचा आत्मविश्वास वाढवाल, ऑप्शन सी त्याला गणिताच्या तासाला बसू नका म्हणाल, ऑप्शन डी त्याला गणिताची खाजगी ट्यूशन लावायला सांगाल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे गणिताचे सोपे भाग आधी शिकून त्याचा आत्मविश्वास वाढवाल. प्रश्न क्रमांक 20. कुमारावस्थेतला वादळ आणि तणावाचा काळ असे कोणी म्हटले? ऑप्शन ए स्टॅनले हॉल, ऑप्शन बी थॉर्नडाईक, ऑप्शन सी फ्राईड, ऑप्शन डी प्याजे. उत्तर आहे ऑप्शन ए स्टॅनले हॉल. प्रश्न क्रमांक 21. वर्गात प्रश्न विचारल्याने विद्यार्थ्यांमध्ये काय निर्माण होते? ऑप्शन ए भीती, ऑप्शन बी गोंधळ, ऑप्शन सी कुतूहल आणि सक्रिय सहभाग, ऑप्शन डी अनुशासनहीनता. उत्तर आहे सी कुतूहल आणि सक्रिय सहभाग. क्लासिकल कंडिशनिंग अभिजात अभिसंधान प्रयोगात कुत्र्याच्या लाळ गळण्याचे कारण काय होते? ऑप्शन ए फक्त घंटा, ऑप्शन बी फक्त अन्न, ऑप्शन सी घंटा आणि अन्न यांचा संबंध, ऑप्शन डी शिक्षकाची उपस्थिती. आपण बघितलेलं आहे, लेक्चर आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. ऑप्शन सी घंटा आणि अन्न यांचा संबंध. प्रश्न क्रमांक 23. स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? ऑप्शन ए मुलाला कायमस्वरूपी मदत करणे, ऑप्शन बी मुलं जेव्हा अडकते तेव्हा त्याला तात्पुरती दिलेली मदत किंवा आधार, ऑप्शन सी मुलाला सर्व प्रश्नांची उत्तर सांगणे, ऑप्शन डी मुलाला एकटे सोडून देणे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर खूप वेळा आपलं झालेलं आहे. स्कॅफोल्डिंग म्हणजे मुलं जेव्हा अडकते तेव्हा त्याला तात्पुरती दिलेली मदत किंवा आधार, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 24. बुद्ध्यांक काढण्याचे सूत्र काय झालेलं आहे? ऑप्शन ए मानसिक वय भागिला शारीरिक वय गुणिला 100, ऑप्शन बी शारीरिक वय भागिला मानसिक वय गुणिला 100, ऑप्शन सी मानसिक वय अधिक शारीरिक वय, ऑप्शन डी यापैकी नाही. ऑप्शन ए मानसिक वय भागिला शारीरिक वय गुणिला 100. प्रश्न क्रमांक 25. मुले अनुकरणातून शिकतात हे खालीलपैकी कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? ऑप्शन ए अल्बर्ट बांदुरा यांचा सामाजिक शिक्षण सिद्धांत बँडुरा, ऑप्शन बी स्किनरचा साधक अभिसंधान, ऑप्शन सी पियाजेचा बोधात्मक सिद्धांत विकास, ऑप्शन डी वरील सर्व. ऑप्शन ए अल्बर्ट बँडुरा यांचा सामाजिक शिक्षण सिद्धांत. प्रश्न क्रमांक 26. सृजनशील क्रिएटिव्ह बालकाचे प्रमुख लक्षण कोणते? ऑप्शन ए उच्च बुद्ध्यांक, ऑप्शन बी चाकोरी बाहेरचा विचार म्हणजे डायव्हर्जंट थिंकिंग, ऑप्शन सी अतिशय शांत स्वभाव, ऑप्शन डी पाठांतर करण्याची क्षमता. ऑप्शन बी चाकोरी बाहेरचा विचार म्हणजे डायव्हर्जंट थिंकिंग. प्रश्न क्रमांक 27. अध्ययन प्रक्रियेत केंद्रबिंदू कोण असतो? ऑप्शन ए शिक्षक, ऑप्शन बी मुख्याध्यापक, ऑप्शन सी विद्यार्थी, ऑप्शन डी पाठ्यपुस्तक. सगळ्यात महत्त्वाचा आणि CTET असो महा TET असो सगळ्याचा केंद्रबिंदू आहे आपला विद्यार्थी.
प्रश्न क्रमांक 28, सिग्मंड फ्राईड यांनी मनाच्या कोणत्या 3 अवस्था सांगितल्या आहे? आपण पूर्ण लेक्चर बघितलेलं आहे आपण. चेतन, अबोध, पूर्वचेतन, ईड, इगो, सुपर इगो. प्रश्न क्रमांक 29, मायक्रो टीचिंगमध्ये एका चक्राचा कालावधी किती असतो? सूक्ष्म अध्यापनमध्ये चक्राचा काय कालावधी असतो मित्रांनो? तर ते आहे 36 मिनिटे. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 30 म्हणजे शेवटचा चालू आहे. तर 30 पैकी किती प्रश्न तुम्ही बरोबर दिलेत त्याचं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगावे प्लीज. व्यक्तीमध्ये असलेले उपजत गुण म्हणजे काय? ऑप्शन ए अनुवंश म्हणजे हेरिडिटी, ऑप्शन बी पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट, ऑप्शन सी परिपक्वता म्हणजे मॅच्युरेशन, ऑप्शन डी यापैकी नाही. तर सर्वांना माहीत आहे उपजत गुण अनुवंश म्हणजे हेरिडिटी. आपण जे शिकलेलो आहोत मित्रांनो, व्यवस्थितपणे सर्व लेक्चर आपण घेतलेले आहेत. त्यामध्ये अजून काही राहिलेले ते आपण ॲड करणार आहोत. तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे, मास्टर बॅच तुम्हाला कशी वाटत आहे ते नक्की सांगा. PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि तुमचं फीडबॅक नक्की आम्हाला कळवा. थँक्यू सो मच.